सोशल मीडियावर 50,000 फॉलोअर्स असणाऱ्या रील स्टारचा एक नवा प्रताप नगरमध्ये समोर आलाय. नगरची ही रील स्टार चक्क प्रवासात महिलांचे दागिने चोरून त्यातून आपले शौक पूर्ण करायची. एवढंच नाही तर आपल्या रील्स शूट करण्यासाठी याच चोरीच्या पैशातून तिने चक्क आयफोन 17 प्रो मॅक्स व ओप्पोचा वेल कॅमेरा फोनही घेतल्याचे तपासात समोर आले आहे. ही बातमी जेव्हा व्हायरल झाली तेव्हा तिच्या फॉलोअर्सला चांगलाच धक्का बसला. नेमकं काय आहे नगरचं अजब बंटी बबली प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. अहिल्यानगर जिल्ह्यात बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने, पर्स चोरी होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. संगमनेर, राहुरी, कोपरगाव, पाथर्डी, नगर, नेवासा, पारनेर अशी अनेक बस स्थानके यासाठी कुप्रसिद्ध आहेत. पोलिसांनी अनेकदा या प्रवासी चोर टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. तरीही रोज नव्या टोळ्या तयार होऊन हात की सफाई करतातच. अशीच एक घटना 19 नोव्हेंबरला पाथर्डी कल्याण या एसटी बस प्रवासात घडली. अलका मुकुंद पालवे या पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील प्रवासी महिला 19 नोव्हेंबरला दुपारी पाथर्डी बस स्थानकावरून पाथर्डी कल्याण या एसटी गाडीत बसल्या. त्यांच्या शेजारी एसटी सीटवर एक 19 वर्षीय तरुणी बसली. याच प्रवासात तरुणीने पालवी यांच्याशी तोंड ओळख करून घेतली, बोलायला सुरुवात केली आणि आपले इप्सित साध्य केले. या 19 वर्षीय तरुणीने पालवे यांचे दागिने व रोख रक्कम असणारी पर्स प्रवासात लंपास केली. पालवे यांच्या लक्षात ही गोष्ट खूप उशिरा आली. तोपर्यंत ही तरुणी बसमधून उतरली होती. पालवे यांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. प्रवासात चोरीच्या घटना वाढल्याने अखेर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे याबाबतचा तपास सोपवला. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना एलसीबीने प्रवासातील चोऱ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी या चोरी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात एपीआय हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, फुकरान शेख, दीपक काटकर, भीमराज खडसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाट, विशाल तनपुरे, प्रकाश मोडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालिंदर माने, महिला पोलीस वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, रसिका देवकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत यांना घेण्यात आले. एलसीबीने आता या चोऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासावर भर दिला. पालवे यांची चोरी झालेल्या पाथर्डी बस स्थानकावर लक्ष केंद्रित केले. व्यावसायिक कौशल्याचा वापर करून या पथकाने तपास सुरू केला. पालवे यांनी सांगितलेल्या वर्णनावरून संशयित 19 वर्षीय तरुणी ही पाथर्डी येथील नवीन बस स्थानकावरच फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी या तरुणीचा अगोदर तपास केला, सापळा लावला आणि ही 19 वर्षीय सुंदर तरुणी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी तिची चौकशी केली तर ती साधीसुधी नाही तर फेमस रील स्टार असल्याचे समोर आले. तिचे सोशल मीडियावर तब्बल 50,000 फॉलोअर्स आहेत. कोमल नागनाथ काळे, राहणार पाथर्डी रोड, भीमसेन नगर, शेवगाव असे या तरुणीचे नाव होते. पोलीस चौकशीत तिने सगळे पोपटासारखे बोलत कबूल केले. चोरीचा काही माल आपला प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी, वय 25, राहणार शंकरनगर, शेवगाव याच्याकडे असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी शेवगावात जात शंकरनगर येथील राहत्या घरात सुजित चौधरीला जेरबंद केले. त्याच्याकडे चोरीतील 6.5 तोळे सोने सापडले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल घेऊन पाथर्डी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला. कोमल काळे व सुजित चौधरी हे प्रियकर प्रेयसी आहेत. कोमल ही रील स्टार आहे. चोरीतील दागिने सुजित घ्यायचा व रोख रक्कम कोमल आपल्याकडे ठेवायची. याच चोरीच्या पैशातून कोमलने 1,70,000चा आयफोन 17 प्रो मॅक्स रोखीने खरेदी केला होता. शिवाय आपल्या रील्स बनवण्यासाठी तिने ओप्पो कंपनीचा 20,000चा वेल कॅमेरा फोनही खरेदी केला होता. याच 2 चोरीच्या मोबाईलवरून कोमल आपल्या रील्स शूट करायची असेही तपासात उघड झाले आहे. सुजित चौधरीकडे 7,48,000 रुपये किमतीचे सोन्याचे 6.5 तोळ्याचे दागिने हस्तगत झाले. पोलिसांनी तब्बल 9,35,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस तपासात या बंटी बबलीच्या जोडीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. हे कारनामे ऐकून पोलिसही चक्रावले. ही रील स्टार साधीसुधी नव्हती. अमरापूर ते शेवगाव, पाथर्डी ते भगूर या बस प्रवासातही तिने हात साफ केला होता. पहिला कारनामा 18/10/2025 रोजी व दुसरा कारनामा 20/11/2025 रोजी या दिवशी केल्याचे तिने सांगितले. या दोन्ही चोऱ्यांची नोंद शेवगाव पोलिसात यापूर्वीच झाली होती, परंतु कोमल रील स्टार असल्याने तिच्यावर पोलिसांचा संशय गेला नाही.
आता ती जेव्हा पकडली गेली तेव्हा एका गुन्ह्याची कबुली तिने दिली. कोमल काळे विरोधात यापूर्वी शेवगाव पोलीस ठाण्यात 2 तर सुपा पोलीस ठाण्यात 1 आणि शिरूर कासार व गेवराई पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे गुन्हे दाखल आहेत. तर सुजित चौधरी याच्यावरही बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडे, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. भोळ्या भाबड्या चेहऱ्याची व गोड बोलणारी ही बंटी बबली जोडी पोलिसांनी जेव्हा जेरबंद केली तेव्हा खरं तर पोलिसांनाही आश्चर्य वाटले असावे. त्यांचे एक कारनामे पाहून पोलिसही चक्रावले असावेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.